निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, भुजबळांचं मंत्रिपद जे आहे ते त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलं असं तुम्ही वारंवार सांगता. दिलाय ना, म्हणून म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटतंय. म्हणजे मनाने भुजबळ भाजप बरोबर आहे. या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणं. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात. अजित पवारांची राष्ट्रवादी फुटू शकते भविष्यात. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करत आहेत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. रावसाहेब कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलं, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? विधान असं आहे की माझ्या डॉक्टरांच्या औषधाने उद्धव बरे झाले पण मला गुण आला नाही, डॉक्टरांनी पक्ष बदलला का? राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहेत, बरोबर. या व्यंगचित्रकाराचे फटकारे आहेत. फार सहज सोपं बोलले ना ते. माझ्या समोरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात खोकला झाला आणि तो थांबत नव्हता. अनेक औषधं झाली. आम्ही एकत्रच गाडीमध्ये होतो तिघे. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना म्हणालं की माझे एक डॉक्टर यादव आहे, ते डॉक्टर यादव मलाही माहिती आहे, मी त्यांचं औषध घेतो अनेकदा, शिवाजी पार्कचे. आणि तिथेसुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्माननीय श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं. तर ते असं म्हणाले डॉक्टर यादवचं औषध, ताबडतोब घसा मोकळा होईल. आणि त्यांनी स्वतः राजसाहेबांनी ते औषध मागवलं, स्वतः त्यांच्याकडे औषध सुपूर्द केलं आणि पुढले 3-4 दिवस ते औषध घेतात की नाही, उद्धव ठाकरे कशा प्रकारे घेत आहेत आणि त्या औषधाचा काय परिणाम आहे झालेला हे ते स्वतः माहिती घेत होते. पण जेव्हा तोच आजार राज ठाकरेंना झाला खोकल्याचा, तेव्हा ते यादवांचं औषध त्यांना लागू पडत नाही. मी जेव्हा एकदा फोन केला त्यांना, ते म्हटलं अरे तुमचा अजून घसा बसलेला दिसतोय, तुम्हाला यादव फळलेले दिसत नाहीत. तेव्हा ते गमतीने म्हणाले बहुतेक डॉक्टरने पक्षांतर केलं. विश्लेषकांकडे अशी चर्चा आहे की राजकीय निवडणुकांच्या निकालासंदर्भातले ते एक सांकेतिक विधान त्यांची जे असा विचार करतायत त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणू नये. नाही, राऊत साहेब, राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय विश्लेषणाचा हे जातोय. नक्कीच भाषणाचा काय, तुम्ही एकटं भाषण काय करून बसलात? राज ठाकरे